ट्रिपचं प्लॅनिंग आम्ही आधीच केले होते, त्यानुसार आम्ही आदल्या दिवशी कराडला पोहोचलो. आज आम्ही कराड टू आरेवारे बीच रत्नागिरी असा प्रवास करणार आहोत. पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी हिरवळ पसरली होतीच, त्यामुळे जिकडे तिकडे अतिशय मनमोहक असे निसर्ग सौंदर्य बघायला मिळत होते. आंबा घाटातून जाताना ह्या गोष्टीचा विशेष अनुभव आला. चला तर मग माझ्याबरोबर पाहूया पावसाळ्यातील आरेवारे बीचचं विहंगम दृश्य. कराडमधून निघून आपण मलकापूर मार्गे आंबा घाटातून आता पुढे जाणार आहोत. हा रोड आहे, या रोडच्या लेफ्ट हँड साईडलाच हे आंबा रिसॉर्ट आहे. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. इकडे तुम्ही स्टे देखील करू शकता. आम्ही आता इथे नाश्त्याला थांबलो. चला आता नाश्त्याला काय काय अवेलेबल आहे ते बघूया आपण. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मस्त असं निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आम्ही आरेवारेच्या दिशेने निघालो होतो. जाताना मधीच पाऊस तर मधीच कधीतरी ऊन पडत होते, त्याच्यामुळे जातानाचा प्रवास खूप सुंदर वाटत होता. अशा सुंदर हिरव्यागार झाडींमधून आणि वळणावळणाच्या रस्त्यांमधून आम्ही साधारण 1:30च्या सुमारास रत्नागिरीला पोचलो. आता भूक लागली असल्यामुळे आम्ही गारवा रेस्टॉरंटला थांबलो होतो. इथे मस्त जेवण करून आम्ही आरेवारे बीचकडे निघालो. आता या आरेवारे बीच रिसॉर्टचं बुकिंग आम्ही आधीच केले होते. याचे रेट्स काय काय आहेत आणि इथे रूम कशा अवेलेबल आहेत हे मी तुम्हाला सांगीनच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रिसॉर्टच्या सुरुवातीलाच असे मोठे 2 बैल आणि शेतकरी दादा दिसले. ॲक्च्युली ते खोटे आहेत, पण त्यांनी आमचे मस्त स्वागत केले. पावसाच्या सुरुवातीला गेल्यामुळे येथे फारशी गर्दी नव्हती. एरवी हे रिसॉर्ट फुल असतं बरं का, त्यामुळे बुकिंग आधीच करावे लागते. गाडी पार्क करून आम्ही आमचे सामान घेऊन रूमच्या दिशेने निघालो. रूम बीच साईड व्ह्यू घेतल्यामुळे थोडी खालच्या साईडला होती, त्यामुळे पायऱ्या उतरून आम्ही रूममध्ये गेलो. मस्त अशी आंब्यांच्या, नारळाच्या आणि सुपारीच्या बागा बघत बघत आम्ही रूममध्ये पोचलो. रूममध्ये असा मस्त किंग साईज बेड, त्यानंतर वॉर्डरोब, एक छोटंसं टेबल, त्यानंतर TV आणि वॉशरूम देखील
स्वच्छ होते. आपल्या मेन कन्सर्न तोच असतो की वॉशरूम स्वच्छ असले पाहिजे. तर आम्ही थोडंसं फ्रेश होऊन बीचवर जायचे ठरवले. आता आम्ही आरेवाडी गावात आहे आणि आता बीचवर चाललेलो आहे. इकडे माझ्या मागे मस्त असं समुद्र दिसतो आहे. आम्ही सगळे रूमवर जाऊन आवरून आता बीचवर चाललेलो आहे. हा बीचचा रोड आहे मस्त. बीचवर गेल्यास थोडी थोडी पावसाला सुरुवात झालेलीच होती. खूप जोरात पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही रूमवर जायचे ठरवले. भरपूर भिजल्यामुळे कपडे बदलून फ्रेश होऊन आम्ही पत्ते खेळायचे ठरवले. त्यानंतर मस्त जेवणावर ताव मारून झोपलो. चला तर मग भेटूया आता उद्या.